नमस्कार मित्रांनो, चला तर मी आलो आपला हिम्मतगडावरती. बाणकोट किल्ला आणि नाव आहे हिम्मतगड. आपल्या मंडणगडापासून 35 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि हा बघा आम्ही तिथे पोचलो आहे. किल्ल्याच्या साईडलाच आहे बघा, पूर्ण गाडी तिथपर्यंत जाते, दरवाजापर्यंत गाडी जाते. आणि इकडे महादरवाजा आहे, इथून प्रवेश आहे किल्ल्यावरती जायला आतमध्ये. चला आता आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करूया. किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर हा थोडासा आत्ता बांधकाम झालेला आहे, जो पुनर्बांधकाम झालेला आहे. छान बांधकाम केलेलं आहे. आणि आता मी वरती आलो बघा. इकडे आपली तोफ आहे. तोफीवरती बघा 1797 साल लिहिलं आहे वरती बघा, 1797. हा इकडं आपला अरबी समुद्र आहे समोर, आणि इकडे आपले सावित्री नदी येते वरून. सावित्री नदीचा हा समाप्ती आहे. आणि त्या साईडला समोर दिसतोय ना, तिकडे हरिहरेश्वर आहे पहिलीकडे. म्हणजे पहिलीकडे रायगड येतो आणि आपला इकडून रत्नागिरी चालू होतो, मंडणगड रत्नागिरी इथून. आणि फक्त ही नदीमध्ये आहे, नदीच्या त्या पहिलीकडे रायगड आणि ह्या अलीकडे इकडे आपले रत्नागिरी. हा बघा समोर मोठा अरबी समुद्र, आणि या साईडला लेफ्ट साईडला व्यास गाव आहे, तिकडून आमचं गाव साक्री. खालच्या साईडला आता जातो आपण. ही विहीर आहे इकडे. जातात नाही, पाणी नाही, काय सगळं बुजलं आता सगळं. बोलतात गुफा गेले. हो धान्य कोठार आहे तर. हा असं बोलतात, म्हणजे हा भुयार म्हणजे हरिहरेश्वरला तिकडे गेला. हा बाहेर पडायला इथून डायरेक्ट दरवाजा एवढा पण दरवाजा येतो झाडा. हे आता बनवलेला आहे. किल्ल्याची एक एक दगड बघा केवढी, आणि केवढा कसा बनवला असेल एवढा उंची. टीव्ही केवढा मोठा दगड, आणि उचललं कसं असेल त्यावेळेला, क्रेन बिन नव्हत्या, एवढा हाताने त्याने उचललं नसेल. हा बघा, हे बघा केवढे दगड. हे हा बघ खालचा केवढा गडाची ह्या साईडची पाठची बाजू आहे एक साईडची, त्या साईडला इकडे समुद्र. आणि व्यासगावचा समुद्र किनारा व्यास बीच आहे. आणि आम्ही निघालो आमच्या गावी जायला. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सहकार्य करत राहा.